गोरक्षजालिन्दर चर्पटाश्च अड्भङ्गकानीपमच्छिन्द्राद्या चौरङ्गी रेवानक भर्तरी संज्ञां भ्यूमां बभूर्व सिद्धा. श्री नवनाथ कथासार अध्याय 40. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री माता पितृभ्याय नमः. श्रोते हो, या अध्याय 40 मध्ये आपण पुढील कथा पाहणार आहोत. तसेच 40 अध्यायांची जी फलश्रुती आहे, कोणत्या अध्यायाचे काय पुण्यफळ आहे ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी अशी नवनाथ भक्तांना विनंती करतो. तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आणि आपली नवनाथांची जी शक्ती आहे ती जगाला दाखवून द्या. व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर करा. आपले 40 अध्यायांचे जे पारायण आहे कथासाराचे ते आज पूर्ण होत आहे. लवकरच आपण श्रावण महिना चालू होत आहे 17 तारखेपासून. तर आपण 17 किंवा 18 तारखेला जे भक्तिसारचं जे ओव्यांचं वाचन आहे त्याचे पारायण करणार आहोत. 20 दिवस ते पारायण चालेल आणि सकाळी एक संध्याकाळी एक या असे आपण अध्यायांचे वाचन करणार आहोत. त्याचे संपूर्ण व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. अध्यायाला सुरुवात करतोय. मागे सांगितल्याप्रमाणे चरपटीनाथांनी स्वर्गात जाऊन इंद्राचा गर्व उतरवला, पण इंद्राला ही गोष्ट फार लागून राहिली. तो बृहस्पतीजवळ चरपटीनाथाबद्दल बोलला व शेवटी म्हणाला, तो वयाने लहान असला तरी तेजस्वी आहे हे खरे, पण प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावरच तो उठला आहे. इतकी शक्ती दुसऱ्या कोणातही नाही. त्याच्याजवळ असलेली वाताकर्षण विद्या देव व दानव यांच्याकडे नाही, त्यामुळे देव निर्बळ होतात. नाथपंथात ही विद्या कशी आली हे कळत नाही, परंतु आता स्वस्थ बसून चालायचे नाही. काहीतरी युक्तप्रयुक्तीने ही विद्या आपल्याला मिळवायला हवी, नाहीतर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारायला हवे. इंद्राचे हे बोलणे ऐकून बृहस्पतीने युक्ती सुचवली. तो म्हणाला, सोमयागाचे निमित्त करून नाथाला इथे बोलवावे हे उत्तम. मग ते इथे आल्यावर तू त्यांची उत्तम देखभाल कर, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव कर आणि त्यांच्या इच्छेनुरूप वागून त्यांना प्रसन्न कर. आपला मतलब साधून घे. हाच सोपा व शक्य असा मार्ग आहे. बृहस्पतींचा मार्ग इंद्राला आवडला, पण नाथांकडे कोणाला पाठवावे असा प्रश्न त्याला पडला. तेव्हा बृहस्पतीने त्यांना सांगितले की उपरीचर वसू हे मच्छिंद्रनाथांचे पिता आहेत. ते जाऊन नाथांना घेऊन येतील. मग मच्छिंद्र आपल्याला मार्ग सांगतील. ते बाकीच्या नाथांना घेऊन येतील व तुझा हेतू पूर्ण करतील. तू या बाबतीत अजिबात चिंता करू नकोस. मग इंद्राने लगेच मातलीला पाठवून उपरीचरांना बोलावले. त्यांच्या मनातील योजना सांगितली व विमान देऊन नाथांना आणायला पाठवले. उपरीचर वसू 84 सिद्धांसह नवनाथांना घेऊन सोमयागासाठी अमरावतीस आले. सर्वजण आलेले पाहताच इंद्र त्यांना सामोरे गेले आणि नम्रपणे त्यांच्या पाया पडले. मग त्यांनी सर्वांना मोठ्या आदराने घरी नेले, आसनावर बसवले आणि त्यांची पूजा केली. त्यावेळी सर्व देवही तेथेच होते. अशा तऱ्हेने त्यांचे यथाविधी स्वागत करून सोमयज्ञांची आपली कल्पना इंद्राने त्या सर्वांना सांगितली. त्यासाठी कोणती जागा निवडावी याबद्दल त्यांना विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी एकमेकांच्या विचारांनी सिंहलद्वीप नक्की केले. तिथे एक अरण्य आहे. तिथे दाट शीतल छाया मुबलक पाणी असल्याने तेच ठिकाण उत्तम असल्याचे सांगितले. इंद्राने तत्परतेने तेथे यज्ञाची तयारी केली. बृहस्पतींकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याची योजना केली. हे यज्ञस्थान किलोतलेच्या सीमेत होते, त्यामुळे येथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथांना आठवण झाली. मग त्यांनी उपरीचर वसूंना पाठवून मीननाथाला सर्व विद्याभ्यासात पारंगत केले. यानंतर मच्छिंद्रनाथांच्या अधिपत्याखाली ठरल्याप्रमाणे सोमयागास प्रारंभ झाला. बृहस्पतीने इंद्रांना सांगितले, आता यावेळेस आपण स्वतः न बसता उपरीचर वसूंना बसवावे. मग इंद्राने उपरीचर वसूंच्या हातात यज्ञ कंकण बांधले व आपण स्वतः ते देखरेख करू लागले. जे लागेल ते स्वतः देत होते. त्यांनी सेवा करण्यात कोठेही उणीव भासू दिली नाही. जे थकत असत त्यांचे ते पायही चोपत असे. इंद्राची ही सेवा पाहून सर्व नाथ समाधान पावले व ते प्रसन्न झाले. यावेळी मच्छिंद्रनाथ मीननाथाला विद्या शिकवित होते. ते वाताकर्षण विद्या सांगत असताना इंद्राने मोराचे रूप घेऊन झाडावर बसून ती विद्या साध्य करून घेतली. ज्यासाठी एवढी घडपड चालू होती ती विद्या प्राप्त होताच इंद्राला फार समाधान वाटले. हा यज्ञ 1 वर्षापर्यंत चालू होता. मच्छिंद्रनाथ तोपर्यंत मीननाथाला विद्या शिकवत होते. यानंतर यज्ञाची सांगता होताच प्रज्ञावंत मच्छिंद्रनाथ अग्रपूजेला बसले. त्यांची यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांचीही पूजा केली व वस्त्रे भूषणे देऊन त्यांना गौरवले. सर्व नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून म्हणाला की माझ्याकडून एक अन्याय झाला आहे, त्याची मला आपण सर्वांनी क्षमा करावी. तो अन्याय म्हणजे मी मीननाथाला विद्या शिकवत असताना ती सर्व मी चोरून शिकलो आहे. तेव्हा आता आपण सर्वांनी वर देऊन ती फलद्रूप करावी.
इंद्राचे हे बोलणे ऐकून सर्व नाथ एकदम रागावले आणि रागाच्या भरात त्यांनी शाप दिला की तू अशा तऱ्हेने आम्हाला फसवून येथे आणलेस व विद्या साधून घेतलीस, पण ही विद्या तुला निष्फळ ठरेल. हा भयंकर शाप ऐकून उपरीचर वसु व बृहस्पती यांनी खूप विनवणी केली. इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अत्यंत श्रमाने मिळवलेली विद्या फलद्रूप व्हावी यासाठी उशाप द्यावा म्हणून पुन्हा पुन्हा विनवू लागले. तेव्हा नाथांनी त्याला उशाप दिला. ते म्हणाले, इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करावी व नाथपंथांचा अजिबात छळ करू नये, म्हणजे ती विद्या फलद्रूप होईल. मग सर्व नाथ आपापल्या स्थानी परत गेले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष तपश्चर्या केली. लक्षात घ्या श्रोतेहो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. इंद्राला देखील तपश्चर्या करावा लागलेली आहे 12 वर्ष मच्छिंद्रनाथांच्या सांगण्यावरून, कारण की त्यांनी जी विद्या होती ती चोरून ऐकली होती आणि तिला जी फलद्रूप करण्यासाठीची आवश्यकता होती त्यासाठी मच्छिंद्रनाथांनी सांगितले की आता तुम्ही देखील 12 वर्ष तपश्चर्या करा आणि नाथपंथांचा अजिबात छळ करायचा नाही आहे तुम्हाला कधीच, तरच ती तुमची फलद्रूप होईल. तर मग असे झाल्यानंतर सर्व नाथ आपापल्या स्थानी परत गेले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्षे तपश्चर्या केली. मंत्राच्या वेळी तो जे पाणी सोडी त्याचा प्रवाह तयार झाला व तो भीमरथीस जाऊन मिळाला. त्याला इंद्रायणी नाव पडले. याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेले. नवनाथ बरेच दिवस तीर्थयात्रा करीत होते. शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते. नंतर मात्र ते गुप्त झाले. एका मठात कानिफ राहिले. त्यांच्याजवळ आईबाप म्हणून ओळखले जाणारे मच्छिंद्रनाथ राहिले. जालिंदरनाथांना लोक जानपीर म्हणतात. ते गर्भगिरीवरच राहिले व त्यांच्या खालच्या बाजूला गैनीनाथ म्हणजेच गैबीपीर राहिले. तसेच वडवळ गावी नागनाथ आणि विट्याला रेवणनाथ राहिले. चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अडभंगीनाथ आजही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करीत आहेत. लक्षात घ्या, चरपटीनाथ, चौरंगीनाथ आणि अडभंगीनाथ भरतरी पाताळात असतात, तर मीननाथ स्वर्गात जाऊन राहिले. गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांच्या आश्रमात गोरक्षनाथांचा मुक्काम असतो. गोपीचंद व धर्मनाथ स्वसामर्थ्याने वैकुंठाला गेले. विष्णूने विमानाने मैनावतीला वैकुंठात नेले. अशा प्रकारे 84 सिद्धांपासून नाथपंथ पुढे आला व सामर्थ्यशाली म्हणून ओळखला गेला. येथेच या नवनाथांचे चरित्र संपलेले आहे असे सांगून मालुकवी पुढे पहिल्या अध्यायापासूनची फलश्रुती सांगत आहेत. मालुकवी म्हणतात की पहिल्या अध्यायात गणपतीचे स्तवन आणि मच्छिंद्रनाथांची जन्मकथा आहे. त्याचे नित्य वाचन केले तर घरातील सबंध बाधा नाहीशी होते. दुसऱ्या अध्यायात मच्छिंद्रनाथ दत्तांचे व शिवाचे दर्शन घडते. नागाश्वत्था वृक्षाखाली जाऊन सर्व विद्या प्राप्त करून घेतल्यावर वगैरे हा कथा भाग येतो. हा नित्य पठन केल्याने दारिद्र्य नाहीसे होते आणि अपार धन लाभते. तिसऱ्या अध्यायाचे नित्य वाचन श्रवण केले तर शत्रूची शक्ती क्षीण होते. मारुती तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या बरोबर राहील. चौथ्या अध्यायाच्या श्रवणाने पठनाने शत्रूने केलेली सर्व कपट कारस्थाने कोसळून पडतात आणि शत्रू पराभूत होतो. 5व्या अध्यायाचे नित्य पठन केले, श्रवण केले तर घरातील भूतसंचार नष्ट होतो आणि भूते घरी आली तरी ते घर सोडून पळून जातात. 6व्या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने शत्रूवर मोहिनी पडते. शत्रू आपला दास होऊन सुतासारखा सरळ होतो. 7व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने कोणतीही व्यथा येत नाही. आधीच झालेली असेल तर ती नष्ट होते आणि घरात शांती राहते. 8व्या अध्यायाच्या श्रवणाने पठनाने बऱ्याच दिवसात न भेटलेली मंडळी घरी येऊन भेटतात व त्यामुळे त्यांच्याविषयीची चिंता दूर होते. 9व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने इच्छा असलेल्या विद्या साध्य होतात. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता वगैरे विद्या अवगत होतात. 10व्या अध्यायाच्या श्रवणाने पठनाने विशेष करून स्त्रियांना फायदा होईल. त्यांच्यातील कपटपणादी दोष नष्ट होतील. संतती लाभ होईल. त्यांनी श्रवण केले तरी चालेल स्त्रियांनी. 11व्या अध्यायाच्या श्रवणाने पठनाने अग्नीचा त्रास होत नाही. ज्याच्या घरात पूर्वीचे काही दोष असतील तर ते जाऊन मुलाबाळांसह सुखाने संपत्तीचा उपभोग घेता येतो. 12व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने देवतेचा क्षोभ होत नाही आणि जर आधीचा कोणाचा कोप झाला असेल तर तो लगेच शांत होईल. घरात सर्वत्र सुखशांती राहील. 13व्या अध्यायात आपण पाहिलेले आहे की जालिंदरनाथांची मैनावतीची भेट होते. तो तिला उपदेश करतो. हा कथा भाग आहे. या अध्यायाचे पठन केले, श्रवण केले तर स्त्री हत्येचा दोष नाहीसा होतो. 14व्या अध्यायात गोपीचंदाने आपल्या स्त्रीच्या सांगण्यामुळे जालिंदरास खड्ड्यात पुरले होते. ही कथा आहे. याचे नित्य वाचन केले, श्रवण केले तर तुरुंगातील व्यक्तीची निर्दोष म्हणून मुक्तता होते. 15व्या अध्यायातील पठनाने श्रवणाने, लक्षात घ्या श्रोते हो, सर्व जण शांतीने, सुखाने आणि निर्भयपणे राहू लागतात. आपल्या घरात जर काही कलह असतील, बाहेरचे कलह असतील ते आपोआप मिटतील. 16व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने स्वप्नांचा नाश होईल आणि चिंताही दूर होईल. ज्यांना वाईट स्वप्न पडतात त्यांनी 16व्या अध्यायाचे श्रवण किंवा पठन अवश्य करावे. 17व्या अध्यायाच्या पठनाने
वाचनाने, श्रवणाने कोणताही योग सहज साध्य होईल. मनातील सर्व दुष्ट बुद्धी नाहीशी होते. लक्षात घ्या. 17वा अध्याय. 18व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने ब्रह्महत्येसारख्या पापाचाही नाश होईल आणि कुंभीपाक नरकातील पूर्वजांची सुटका होईल. 19व्या अध्यायात पठन श्रवण केल्याने मोक्षप्राप्ती होईल. 20व्या अध्यायाच्या पठन श्रवणाने प्रपंच व्यवस्थित होतो. 21व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने गोहत्येचे पाप नाहीसे होते आणि निष्कलंक म्हणून मोठ्या सन्मानाने आपण मिरवले जाताल. 22व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्यास पुत्र होईल व तो मोठा विद्यासंपन्न बनेल. 23व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने घरात नेहमी सोने येत राहील. 24व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने आपला जो संसार आहे तो सुखाचा होईल आणि मुले होऊन ती मरत असतील तर ते तसे होणार नाही. 25व्या अध्यायात पठनाने श्रवणाने मनुष्य जन्माशिवाय दुसरा जन्म आपल्याला मिळणार नाही व आरोग्य चांगले राहून पुत्र गुणी होतील. 26व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने गोहत्या पाप नष्ट होईल. 27व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने हरवलेली वस्तू आपल्याला पुन्हा सापडेल. 28व्या अध्यायाच्या पठनाने भाविकांचे लग्न होतील. पत्नी चांगली, सुशील व गुणवान मिळेल. 29व्या अध्यायाच्या श्रवणाने क्षयरोगासारखा भयंकर रोगापासून सुटका होईल. 30व्या अध्यायाच्या श्रवणाने पठनाने तुमच्या घरात येणाऱ्या चोराचे डोळे जातील. 31व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने कपट मंत्राची बाधा होणार नाही. 32व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने सर्व गंडांतरे दूर होतील. 33व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने धनुर्वाताचे भय नष्ट होईल. झाला असेल धनुर्वात तरी तो बरा होईल. 34व्या अध्यायात रेवणनाथांचा जन्म वृत्तांत आहे. तो अध्याय ऐकला तर कोणत्याही कार्यात आपल्याला यश मिळेल. 35व्या अध्यायात रेवणनाथ विद्यासंपन्न झाल्याचे वर्णन येते. या अध्यायाचे नियमितपणे वाचले ऐकले तर पोटी मोठा सिद्ध पुरुष जन्माला येईल. 36व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने विंचू अथवा सापाने दंश केला असेल तर विषबाधा होणार नाही. 37व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने घरात सर्व कुशल होईल. 38व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने हेवताप, नवज्वर इत्यादी तापांतून सुटका होईल व शांती लाभेल. 39व्या अध्यायाच्या पठनाने श्रवणाने युद्धात आपल्याला विजय मिळेल. आणि शेवटी 40व्या अध्यायात इंद्राचा सोमयाग, नाथांचा आशीर्वाद हे कथानक आहे. या अध्यायाच्या मनोभावे पठन केले तर इच्छिलेले सर्व प्राप्त होईल. यश, ऐश्वर्य, संतती वगैरेचा लाभ होईल. दुःख, दारिद्र्य जाईल आणि संसार सुखाचा होईल. अशा तऱ्हेने प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगून मालू कवी म्हणतात की 40वा हा एकच अध्याय परीस आहे. जणू काही कामधेनू कल्पतरू आहे. इतका तो अध्याय फलदायी ठरतो. गोरक्षनाथांचा या ग्रंथाबद्दलचा असा अभिप्राय आहे की याला जो कोणी असत्य मानेल किंवा त्याची निंदा करेल तो विघ्न संतोषी, इह परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात जाईल. अशा तऱ्हेने श्रोत्यो, नवनाथ ग्रंथ समाप्त झाला. अलख निरंजन आदेश.